नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र आज तुम्हाला खूप छान अशी एक बोधकथा सांगणार आहे। लौकिक राजा बहादूर सिंग। राजा बहादूर सिंग कीर्तन ऐकण्यात दंग होता। कीर्तन अगदी रंगात आले होते। इतक्यात एक दरबारी रक्षक धावत आला आणि त्याने राजा बहादूर सिंगच्या कानात हळूच सांगितले, महाराज, राजवाड्याला आग लागली आहे। राजा बहादूर सिंग म्हणाला, मी कीर्तन ऐकतो आहे, देवाची भक्ती करतो आहे, आता काही सांगू नको, नंतर ये। थोडा वेळ गेला। दरबारी रक्षक पुन्हा धावत आला, म्हणाला, महाराज, आग भडकली आहे, कोठीपर्यंत थोड्या वेळातच पसरेल। तरीही राजा बहादूर सिंग स्तब्धच होता। कीर्तन सुरूच होते। तेवढ्यात रक्षकाने तिसरी बातमी आणली, महाराज, आपला राजवाडा जवळजवळ जळून खाक झाला आहे आणि आता आग शहरात पसरण्याची शक्यता आहे। साऱ्या प्रजेची घरं जळून खाक होतील। हे ऐकल्यावर मात्र राजा बहादूर सिंग ताडकन उठला, म्हणाला, कीर्तन थांबवा, मी गावात जातो। सगळ्या प्रजेच्या रक्षणाची काळजी मला घ्यावी लागेल, ती माझी जबाबदारी आहे। म्हणजे राजाला स्वतःच्या राजवाड्याचे दुःख नव्हते, प्रजेचा जीव, मालमत्ता त्याला वाचवायची होती। तात्पर्य, कर्तव्याला लिप्त आणि स्वतःच्या सुखसोयीशी अलिप्त राहिले तरच व्यक्तीचा लौकिक शतकानुशतके राहतो। नमस्कार दोस्तो, अशाच प्रकारच्या नवनवीन छोट्या मराठी बोधकथा ऐकण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला अवश्य भेट द्या आणि तुमच्या लहान भावाला सबस्क्राईब करून सपोर्ट करा। धन्यवाद।